मी कोलते कम्प्युटर ट्रेनिंग सेंटरमधून आज आपणास फोटोशॉपमध्ये काही पुढील प्रमाणे टूल्स दाखवणार आहे. या टूल्समध्ये मागच्या टूल्सपैकी बऱ्यापैकी पॅटर्न वगैरे कसं आपण ॲड करू शकतो या पद्धतीने तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपण काही नवीन टूल्स बघूया, ज्यामध्ये सिलेक्शनचे टूल्स याच्यामध्ये इन्क्लूड्स केलेले आहे. सिलेक्शन आपण कशा पद्धतीने करू शकतो, वेगवेगळ्या काही पद्धती आहेत. जसं मी आता कर्सर ठेवला आहे. सगळ्यात पहिला जो कर्सर आहे तो म्हणजे रेक्टँगल मर्क्युरी टूल, आणि त्याच्यामध्ये काही शेप्स आहेत. त्या शेपच्या प्रमाणे तुम्ही सिलेक्शन करू शकता. तसं आता याच्यामध्ये आपण एखादा रेक्टँगल घेतलाय, त्याची वरच्या प्रॉपर्टीज चेंज झालेले दिसत आहेत. या प्रॉपर्टीज पैकी जसं नॉर्मल एक क्यूब आहे, तर नॉर्मलमध्ये सिलेक्शन, ॲड सिलेक्शन म्हणजे जर तुम्हाला एखादं सिलेक्शन वाढवायचं असेल, सबट्रॅक्शन म्हणजे तुम्हाला त्याच्यामधलाच जो भाग घ्यायचा आहे, आणि सबट्रॅक्शन म्हणजे मायनस करायचं आहे आणि मधलाच भाग त्याला सिलेक्शन करायचं असेल, इंटरसेक्ट विथ सिलेक्शन. तर असे काही प्रकार आहेत. त्याच्यासाठी आपण एखादी इमेज घेऊया. फाईल मेनूमधून प्लेस एम्बेडेड, यामध्ये मी काही रेक्टँगल स्वरूपाचीच फाईल घेते किंवा रेक्टँगल मध्येच आपण घेऊया. ही इमेज रेक्टँगल मध्ये आहे, पण ऍक्च्युअली जी इमेज आहे ती सर्कल स्वरूपात आहे. पण मी रेक्टँगल कसं आपण सिलेक्शन करू शकतो हे आता आपण पाहूया. ही ऍक्च्युअली रेक्टँगल आहे इमेज. याचा बॅकग्राऊंड जो आहे तो व्हाईट कलरचा आहे. तर मी ही फाईल सेट करून घेते आणि बाहेर क्लिक करते. बाहेर क्लिक केल्यानंतर ब्लर जो आहे ती ब्लर इमेज ओरिजिनल याच्यामध्ये येते. थोडीशी मी मोठी विंडो करते तुम्हाला सिलेक्शन दिसण्यासाठी. अल्ट की प्रेस करून आपण स्क्रोल जर अपला आपण सरकवला तर ती झूम होते, आणि कमी करायची असेल तर बॅक साईडला जर आपण घेतलं स्क्रोल अल्ट की प्रेस करून तर ती कमी होते, छोटी होते. जसं आता मी एक रेक्टँगल घेतलाय, तर रेक्टँगल आपली इमेज आता सर्कल स्वरूपाची इमेज आहे आणि आपण रेक्टँगल घेतलाय. सपोज मी एवढा घेतलाय आणि काही अजून मला गोष्टी सिलेक्शन करायचं आहे, काही हा भाग ऍडिशनल सिलेक्ट करायचा असेल तर सिलेक्शन वाढवताना ऍड सिलेक्शन या टूलवर क्लिक करून आपण हा भाग वाढवू शकतो. सिलेक्शनचा भाग आपण वाढवू शकतो. पण याच्यातून काय झालं की जी प्लेन आणि रेक्टँगल वाली कुठली इमेज असेल त्याला ओके आहे सिलेक्शन करणं, पण सर्कल स्वरूपात एखादी इमेज आपण सिलेक्ट करून त्या पद्धतीने करू शकत नाही. याच्यामधले पुढचा जो भाग आहे तो मायनस. जसा हा भाग सपोज बाहेर गेलाय आणि तुम्हाला कमी करायचा आहे, सिलेक्शन कमी करायचं आहे, तुम्ही असं आत सिलेक्शन करू शकता. अशा पद्धतीने सिलेक्शन आत घेऊ शकता, म्हणजे कमी करू शकतो. आता पुढचा जो प्रकार आहे तो फार उपयोगी पडतो असातला भाग नाही, तुम्हाला माहित पाहिजे. इंटरसेक्ट म्हणजे इनटू, म्हणजे मी जो पार्ट जेवढा सिलेक्शन केला आहे तेवढाच तो राहील आणि बाजूचा सगळा इतर जो पार्ट आहे निघून जाईल, आणि सिलेक्शन जेवढा मधला पार्ट आहे तेवढाच पार्ट निघेल. तर अशा पद्धतीने तेवढाच सिलेक्शन कमी होईल, पण याची फार गरज पडत नाही. पुढचा जो प्रकार आहे ज्यामध्ये सिलेक्शन काढायचं, नॉर्मल क्लिक करायचं. जसं मी जर क्लिक केलं तर हा रेक्टँगल टूल आहे, तसंच हा इलिप्स टूल आहे जो सर्कल स्वरूपात एखादी इमेज आपण सिलेक्ट करू शकतो. एक मी तुम्हाला सर्कल कसा ड्रॉ होतो तेवढंच दाखवते, बाकी हे प्रकार सेमच आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करून घेऊ शकता. याच्यामध्ये जो पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सिंगल रो आणि सिंगल कॉलम. सिंगल रो तुम्ही किती तुम्हाला सिलेक्शन करून पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही सिलेक्शन करून घेऊ शकता. अशा पद्धतीने सिलेक्शन केलं आणि आता मी समजा मी सिंगल कॉलम सिलेक्शन करायला गेलो तो निघून जातो.
सपोज मी सिलेक्शन एक केलं आणि पुढचा सिंगल रो सिलेक्ट केला आणि मी ऍड वर क्लिक केलं तर अशा पद्धतीने मी ऍड करू शकते. तर अशा पद्धतीने आपण सिलेक्शन करू शकतो. आता मला जर एखादा चौकोन तेवढाच जर कलर भरायचा असेल तर मी याच्यामध्ये जो काही सिलेक्ट केलेला कलर असेल तर याच्यामध्ये अप्लाय करू शकते किंवा ओतू शकते. आता कारण हा भरला का जात नाहीये, कारण याला कुठे क्लोज नाहीये, याच्यासाठी तो भरला जातो. याच्यामध्ये फक्त ते लाईनच आहे ना, कारण आपण लाईन सिलेक्शन केलं. सपोज आपण एखादा रेक्टँगल पूर्ण भरलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये तो कलर भरायचा असेल तर तो भरू शकतो अशा पद्धतीने. आता ही वरती इमेज असल्यामुळे व्हाईट कमी दिसत नाही, पण तो भरताना कसा लेअर 0 ला भरणार, कारण इथे भरणार नाही. आपण इथे सिलेक्शन करून काम केलं नाही. मी लेअर 0 वाली सिलेक्ट होती आणि मग तो कलर होता, त्यात तो कलर दिसला. आता मी जी मला ऑरेंज वाली कलर वाली आहे, ऑरेंज वाली इमेज असलेली लेअर आहे, त्याच्यामध्ये मला कलर ओतायचा असेल, प्लेन ओतायचा असेल तर असा, आणि इथे पॅटर्न असेल तर पॅटर्न मधला घेऊ शकतो. तुम्ही पॅटर्न हवा तर चॉईस करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पॅटर्न सिलेक्ट केला तुमचा ड्रॉ. तर तुम्ही कुठली लेअर सिलेक्ट करताय आणि त्याच्यावर तुम्ही तो कलर ओतताय त्याच्यावर डिपेंड आहे. आता हा जो लाईन्स होत्या त्याच्यामुळे त्याला लाईन्स होत्या म्हणून त्याच्यामध्ये तो कलर भरला गेला, पण ती क्लोज वाली इमेज सिलेक्शन नव्हतं. हा आता क्लोज आहे सिलेक्शन, त्याच्यामुळे तो कलर भरता येईल. तर अशा पद्धतीने मी पुन्हा अंडू करते. आपण आता सिलेक्शनचे प्रकार पाहिले. क्लिअर केलं. आता पुढचा जो प्रकार बघणार आहोत तो म्हणजे सिलेक्शन मधलेच प्रकार आहे. लॅसो टूल, पॉलिगॉनल टूल आणि मॅजिक टूल. प्रत्येकाचा वापर मला कुठल्या इमेज मध्ये कसा करता याच्यावर डिपेंड आहे. काही वेळा तो वापर होतो, काही वेळा दुसरे सिलेक्शन प्रकार आपण वापरतो, पण तुम्हाला तो प्रकार माहिती पाहिजे म्हणून दाखवते. लॅसो टूल जे वेडवाकडं चित्र आहे ते तुम्हाला जर सिलेक्ट करायचं असेल तर याचा वापर केला जातो. तर मी सगळ्यात पहिली ती लेअर कुठली सिलेक्ट केली आहे त्याच्यावर डिपेंड ती लेअर सिलेक्ट करूनच करणं आहे. त्यासाठी तुम्हाला माऊसचा जो हात आहे तो प्रॉपर असायला पाहिजे. जे तुमचे चुका आहेत त्या होता कामा नये. अगदी ओळीनी जी साईड जी आहे ती थोडीशी मी आता फास्ट करते आणि अशा पद्धतीने मी सिलेक्शन केलं. आता इथे कुठे सिलेक्शन जास्त झालंय जवळ, थोडस पेस्ट करते आणि याच्यामध्ये मला जरा वाढवायचं असेल तर मी ऍड सिलेक्शन केलंय. मला थोडस वाढवायचंय. दिसतंय का तुम्हाला हे वाढवलेलं? अशा पद्धतीने वाढ होते. आता सपोज मला कमी करायचं असेल, समजा हा भाग मला एवढा कमी करायचा आहे, तर अशा पद्धतीने काम करू शकतो. तरी तुमच्या हाताचा जो वापर आहे म्हणजे माऊसवर तुमची किती कमांड आहे त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. अशा पद्धतीने आपण सिलेक्शन करू शकतो.
आणि लॅसो टूलने तुम्हाला हवा तसा शेप, जो वेडा आकडा शेप आहे तो तुम्ही सिलेक्शन करू शकता. याच्यामध्ये पण प्रकार सेमच आहे. नॉर्मल व्ह्यू आहे, ऍड, नंतर सबट्रॅक्शन आणि जसा तुम्हाला वापर होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तसं तुम्ही बाहेर क्लिक करते आणि सिलेक्शन काढून टाकते. त्यानंतर पुढचा आहे तो पॉलिगॉनल लॅसो टूल. याचा वापर करणं म्हणजे आपण एखादं जर डोंगरावर चढतोय तर आपण जसं खिळे ठोकत ठोकत आपण एखादी त्याची रोप आहे ती त्यावर आपण चढत जातो, तर या स्वरूपामध्ये आहे. पण ती प्लेन इमेज असेल तर त्याला ठीक आहे. जर सर्कलवाली इमेज असेल तर करणं थोडंसं कठीण होईल, कारण त्या पद्धतीने सिलेक्शन होणार नाही. जसं तुम्हाला दिसते मी बाजूला कर्सर ठेवलाय, आपण एखादी खेळ ठोकत ठोकत चालतोय. एखादं वाटतंय की तुम्हाला इमेज चुकते तर तुम्ही बॅक साईडला येऊ शकता. तर मी मला वाटतं त्याचं बॅक स्पेस तिने मी थोडं पॉइंटला क्लिक करून मागे येऊ शकतो. अशा पद्धतीने आपण थोडंसं मी फास्ट करते. अशा पद्धतीने सेम जे आपण ऑरेंज सिलेक्शन केलं होतं लॅसन टूलने, तसंच आता हे पॉलिगॉनल लॅसन टूलने केलंय. सेम याच्यामधले जे फीचर आहेत ते सेमच आहेत वरचे. हा एक प्रकार जसं तुम्हाला वापरात येईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मी पुन्हा ते डिसेबल करून टाकते, म्हणजे काढून टाकते सिलेक्शन. आणि आता पुढचा जो आहे तो मॅजिक लॅसन टूल. याला क्लिक केलं आणि मी कर्सर धरलेला नाहीये. मी काय करते, थोडंसं लांब जरी गेला माझा हात माऊसचा, मी क्लिक धरून ठेवलेली नाहीये, तरी तो ऑटोमॅटिकली पॉइंट्स रेडी करतो. समजा बॅकस्पेस की प्रेस करून तुम्ही थोडं मागे येऊ शकता आणि त्याला सपोज हे करेक्ट दिसत नसेल माऊसला त्या पॉइंटरला, तर तुम्ही तिथे क्लिक करून त्याला पॉइंट इथे एखादं नवीन क्रिएट करू शकता. जे नोट्स आहेत ते ऑटोमॅटिकली ओपन होतात, कारण सपोज तुम्ही इथे कुठेतरी बाजूला कर्सर गेला तरी तो चालू करतो. म्हणजे काय आहे, मॅजिक म्हणजे थोडा मॅग्नेट सारखं करतोय. जिथल्या कलर मध्ये जे पिक्सेल आहेत त्याच्याप्रमाणे खेचून घेतो आणि त्या पद्धतीने तो आपली जी सिलेक्शनची लाईन आहे ती तो तयार करतो. त्याची इमेज तुमची चांगली क्लिअरिटी असणं गरजेचं आहे. ही इमेज तेवढी क्लिअर नाहीये, थोडेसे पिक्सेल्स व्हाईट पिक्सेल्स मध्ये दिसतात, त्याच्या कडा आहेत इमेजच्या, त्याच्यामुळे तो थोडासा वर खाली होतो. पण बऱ्यापैकी मॅजिक लॅसो टूलचा वापर केला जातो. याच्यामध्ये तर मी नुसतं कर्सर फिरवत जाते आणि लास्ट आले सिलेक्शन अगदी परफेक्ट झालेलं आहे. पण अजून काही परफेक्शन थोडं थोडं राहिलेलं आहे, कारण ते पिक्सेल तेवढे जी कडा आहे ती पिक्सेल प्रॉपर नाहीये, ब्लर दिसतात आणि याच्यावरची प्रॉपर्टी सेम. तर असे सिलेक्शनचा जो वर्क्यूटूल मधले प्रकार आणि लॅसो टूल मधले प्रकार आता आपण पाहिले. जसं जिथे तो वापर होणार आहे त्या पद्धतीने तुम्ही तो करू शकता, तिथे टूल्स वापरू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. तुम्हाला कुठलं सिलेक्शनचं योग्य वाटतं त्या पद्धतीने. आता जसं इथे तुम्हाला कर्सर नुसतं ठेवल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कशी इमेज त्याला सिलेक्शन होते. पुढचं सुद्धा सिलेक्शनचे प्रकार आहेत, ऑब्जेक्ट सिलेक्शन, क्विक सिलेक्शन आणि मॅजिक ग्रँड टूल. सगळ्यात ऑब्जेक्ट सिलेक्शन म्हणजे काय, की एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करणं. म्हणजे कसं, जसं मी आता इथून ड्रॉ करते आणि ती त्या रेक्टँगल मध्ये ती इमेज मी प्रॉपर बसवण्याचा प्रयत्न करते आणि मी कर्सर माऊसचा पॉइंट सोडून देते, तो ऑटोमॅटिकली पिक्सेलला तो अटॅच करतो आणि त्या पद्धतीने घेतो. परंतु या चित्रामध्ये ऑरेंज घेतलंय पण पान त्याचं घेतलेलं नाही. पानाच्या इथला पण भाग चौकून थोडासा डॉट त्याच्यामध्ये राहिलेला आहे. तर अशा पद्धतीने परफेक्शन येत नाही. त्यामुळे हाई सिलेक्शन क्वचित ठिकाणी वापरला जातो. ज्या ठिकाणी तुमचं जी इमेज आहे ती क्लिअर असेल तर, जसं मी जर कर्सर ठेवला तुमच्या लक्षात येईल
अशा पद्धतीने सिलेक्शन होतं. क्विक सिलेक्शन. आता जर तुम्ही जसं ड्रॉ कराल, इमेजवर साधारण ड्रॉ कराल, नुसतं कर्सर धरून फिरवाल तर ऑटोमॅटिकली तो काय करेल, आपल्याला हवं तसं सिलेक्शन करेल. थोडंसं सिलेक्शन कुठेतरी आजूबाजूला जात आहे. याच्यामध्ये पण सेम दिसतं, पण फास्ट काम होतं, त्याच्यामुळे हाही मोस्ट ऑफ वापरला जातो. याच्यामध्ये पण प्रकार आहे प्लस आणि मायनस. मायनस सुद्धा तुम्ही जर वापरला तर अशा पद्धतीने तो मायनस सिलेक्शन क्विकली होतो. त्याच्यामुळे हा मोस्ट ऑफ वापरला तरी चालतो. ठीक आहे. पुढचा जो प्रकार आहे तो मॅजिक पॅन टूल. मॅजिक पॅन टूलने सुद्धा सेम जसं तुम्ही ज्या इथले पिक्सेल वेगळे, त्यातले पिक्सेल वेगळे, इथले पिक्सेल वेगळे, ते थोडं ऑरेंज वाले, ते येलो आहे आणि हायलाइट. जर मी याच्यावर क्लिक केलं की तेवढा हायलाइट्स वाले सिलेक्ट करणार. म्हणजे जिथं कलर असा व्हाईट सारखा दिसतो तेवढं सिलेक्शन करणार. आता मी इथे ऍड असल्यामुळे मी जिथे इथे क्लिक करेन तसे तो मी क्लिक करत जाते, म्हणजे तो ऍड करत जाईल. पण त्याला थोडासा वेळ जातो, कारण हा कलरचे पिक्सेल फक्त तेवढा घेतो सिलेक्शन करायला. माझ्याकडे शॅडो सुद्धा घेतली आहे आणि ह्याला थोडा वेळ जातो. मॅजिक टूल साठी, या सगळ्या सिलेक्शन साठी तुमची इमेज किती चांगली आहे आणि त्याची कडा प्रॉपर असेल तो परफेक्शन वर येतो, परफेक्ट त्याचं सिलेक्शन होतं. जसं आता मी इथे कर्सरवर इथे क्लिक केला तर अशा पद्धतीने तुम्हाला दिसतं त्याची प्रिव्ह्यू. जसं आता मी तिला बाहेर क्लिक केलं, सपोज मी व्हाईट याच्यावर चित्रावर क्लिक केलं असतं तर त्याने बरोबर व्हाईट जेवढा प्लेन कलर असल्यामुळे त्याने तेवढाच सिलेक्शन केला आणि इथला जो कलर आहे तो शॅडोचा थोडा व्हाईट मधलाच आहे, पण ऑफ व्हाईट आहे, पण मी तो सुद्धा सिलेक्शन करून घेतला सपोज अशा पद्धतीने. आणि मी जर इथे कलर जर भरला आता हा दिसताना एवढा दिसतो म्हणजे ही इमेजेस तेवढी आहे. आता मी याच्यामध्ये कलरचा एखादा भरला, पॅटर्न सिलेक्ट केला कारण आपल्याला हे दिसण्यासाठी. अशा पद्धतीने दिसेल, कारण ही इमेज एवढीच आहे. मागचे बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट आहे, मला ऑन ऑफ केल्यावर दिसतं. तर अशा पद्धतीने करू शकतो सिलेक्शन करून त्याच्यामध्ये कलर अंडू केलं आणि घालून टाकलं. आता हे जे सिलेक्शनचे प्रकार आहे याच्यामध्ये 4 आहेत, याच्यामध्ये 3 आहेत, याच्यामध्ये 3 आहेत. हे सगळे प्रकार आपण सिलेक्शनचे पाहिले. आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे क्रॉप टूल. हा एक दाखवते आणि पुढे एक आपल्याला इमेज घ्यावी लागली, ती कशी करायची मी दाखवते. क्रॉप टूल म्हणजे तुम्हाला एखादा इमेज तेवढंच क्रॉप करायचंय, क्रॉप म्हणजे तेवढंच कट करायचं. तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकता. तुम्हाला जेवढी इमेज हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. असं क्रॉप करताना सेट करून तुम्ही इमेज मध्ये जाऊन, इमेज मेनू मध्ये जाऊन क्रॉप या ऑप्शनवर क्लिक केला तर अशा पद्धतीने तुम्हाला क्रॉप झालेली इमेज दिसेल. जेवढ्यात तेवढी चौकून तुम्हाला हवा तेवढं तुम्ही क्रॉप करू शकता. मी अंडू केलंय. मधोमध आणले तर हे आता मी तुम्हाला सगळे जे टूल्स दाखवले ते करून बघा. आता पुढचा जो प्रकार आहे तो एक दाखवते
आणि हा व्हिडिओ माझा मधले जे टूल्स आहेत त्याचं एकदा प्रॅक्टिस करून बघा, नक्कीच त्याची हेल्प होईल. आता तुम्हाला जसं एक इमेज दाखवली आहे, एक कप आहे आणि त्या कपामध्ये टी आहे किंवा कॉफी आहे, कुठल्याही कपची डिझाईन तुम्ही रेडीमेड घ्या आणि याच्यामध्ये तुम्हाला जो काही भरायचा आहे इमेज, तो कुठलाही समुद्राचा असेल किंवा इतर कुठलाही त्याच्यामध्ये इमेज भरू शकता. तर ती तुम्ही एकतर रेक्टँगल स्वरूपामध्ये किंवा एकतर सर्कल स्वरूपात कशाही दोन पद्धतीने तुम्ही करू शकता. आता आपली ही जी इमेज आहे ती मी आता ऑफ करते. याच्यामध्ये एक लेअर घेते आणि या लेअरमध्ये आपण एखादा कपची डिझाईन आहे का ते डाउनलोड आपण करून घेऊया. एक आपण हा एक सीन घेतलेला आहे. अशा पद्धतीने कपाची डिझाईन आता आपण सध्या घेऊया. तर मला एवढाच जो काही चहाची जी लेअर दिसते किंवा जो त्याच्यामध्ये कलर आहे त्या कलर मध्ये मी बसवू शकते, कारण मला आतमध्ये बसवायची आहे इमेज. आणि याच्यासाठी मी काय काय केलंय बघा. एक इमेज घेतलीये, प्लेस केली आहे, त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने एक रेक्टँगल घेऊ शकतो किंवा एक सर्कल स्वरूपात घेऊ शकतो. सपोज मी सर्कल स्वरूपात घेते इमेज आणि मी याला फिल करते. आता फिल केल्यानंतर थोडंसं मोठं झूम करून दाखवते तुम्हाला. फिल केल्यावर मी हा जो आउटलाईन आहे थोडासा मी सेट करते. असं बसवलंय आणि नंतर मी थोडंसं हे रिस्टोर करते. रिस्टोर म्हणजे जो मी मॅक्सिमम किंवा रिस्टोर हा जो मधला ऑप्शन आहे त्याला मी क्लिक केलाय आणि थोडी स्क्रीन मी सरकवून घेते. आणि जिथे माझे काही इमेजेस आहेत तिथे माझा फोल्डर आहे पिक्चर नावाचा, तोही मी रिस्टोर करते, छोटा ठेवते आणि याच्यामधली जी काही इमेज आहे ती याच्यामध्ये डायरेक्ट पुट करते, हे ड्रॅग करते. ड्रॅग केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ती इमेज दिसेल. आता ते तुम्हाला जर सेट करायची असेल तर ते सेट अशा पद्धतीने करताय. आता तुम्हाला अशी दिसेल. आता ही इमेज माझी थोडीशी वेगळी आहे, वेगळ्या पद्धतीने घेऊ शकता आणि असं तुम्हाला चित्र दिसेल. फ्रेमवर्क फ्रेम टूल्स असं त्याला म्हटलंय. तर सपोज चहाचा कप आता असा वरून असता, समजा सर्कल मध्ये जर तुम्हाला चहाचं हे दिसलं असतं तुम्ही ह्या पद्धतीने करू शकता. तर माझ्या इथे लंबगोल आहे ज्या मला अशा पद्धतीने सेट करावं लागतं. असं तुम्ही एखादी कुठली इमेज याच्यामध्ये करू शकता आणि त्या पद्धतीने आपला रिझल्ट जो आहे तो मिळू शकतो. एक तर रेक्टँगल स्वरूपात घ्या, रेक्टँगलच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही करू शकता आणि सर्कलच्या स्वरूपात पण करू शकता. तर अशा पद्धतीने आता मी तुम्हाला ही वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स दाखवलेले आहेत. तर ते टूल्स तुमच्या काम करताना नक्कीच हेल्प होईल. आणि यामध्ये आता वेगवेगळे प्रकार बघितले, तुम्हाला कशा पद्धतीने प्रकारामध्ये तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे तुम्ही करू शकता. जसं मी याच्यावर क्लिक करते, ही एक इमेज आहे आणि याच्यामध्ये राईट क्लिक केलं आणि सिलेक्ट पिक्सेल केलं तर पिक्सेल अशा पद्धतीने दिसतात. आता ही ऍक्च्युअली इमेज कशी पूर्ण असल्यामुळे त्यात पिक्सेल तेवढे दिसतात. तेच जर आपण याच्यामध्ये जी आपली पहिली इमेज होती, मी आता हे तात्पुरतं ऑफ करते आणि एक आपली ऑरेंज वाली होती त्याला मी क्लिक करून त्या इमेजला सिलेक्ट पिक्सेल म्हटलं तर जो रेक्टँगल स्वरूपात होती इमेज त्या रेक्टँगललाच आपल्याला सिलेक्शन दाखवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण
पिक्सेल सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता. राईट क्लिक सिलेक्ट पिक्सेल असे आपण करू शकतो. सपोज नुसतं जर इमेज असते तरी तुम्ही ते करू शकला असता. तर याचा वापर पुढे एक एक इमेज करताना बनवताना करणार आहे. हे सिलेक्शन सगळे प्रॅक्टिस बनवा, नक्कीच त्याची हेल्प होईल. आणि पुढचे टूल्स बघण्यासाठी आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवते. थँक्यू. पुढचे व्हिडिओ पाहत राहा.